नमस्कार. नवदुर्गा या नवरात्री विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. नवरात्रीचा उत्सव सुरू आहे आणि या नवरात्रीच्या उत्सवाच्या निमित्तानं आपण कला क्षेत्रातल्या नवदुर्गांशी गप्पा मारतोय, त्यांचा जीवन प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. लावणी ही आपल्या सगळ्यांची अभिजात महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा. ज्या पद्धतीनं लावणी महाराष्ट्रामध्ये साजरी केली जाते, अनेक नृत्यांगना आहेत, अनेक पठ्ठे बापूरावांसारखे लावणीचे ज्यांनी लावणी जन्माला घातली असं म्हणायला हरकत नाही, अशा लोकांनी लावणी हा नृत्य प्रकार समृद्ध करून ठेवला आणि त्यांचा वारसा अनेक नृत्यांगना, लावणी नृत्यांगनांनी पुढे चालवला. चित्रपट असतील, कथा, मालिका असतील, यांनी काही ठिकाणी काही प्रमाणामध्ये लावणीला थोडंसं वेगळ्या स्वरूपामध्ये लोकांच्या समोर सादर केलं. मात्र ही गोष्ट जर आपण बाजूला ठेवली तर पारंपरिक लावणी हा एक गोड नृत्य प्रकार आपल्या सगळ्यांचं खूप छान पद्धतीनं मनोरंजन करत आलाय. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमात आपण अशा एका नृत्यांगनेला आमंत्रित केलंय जी लावणी या प्रकारामध्ये MA त्यांनी केलंय आणि त्या आता सध्या मुंबई विद्यापीठामधून लावणी या विषयामध्ये PhD करतायत, डॉक्टरेट करतायत. आणि ही आपल्या सगळ्यांसाठी खरंच अभिमानाची गोष्ट म्हणावी लागेल. आपण स्वागत करूया सुप्रसिद्ध नृत्यांगना रेश्मा मुसळे परितेकर यांचं. नमस्कार ताई. नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत. धन्यवाद. खरं तर लावणी या प्रकाराला पारंपरिक नृत्य जे आहे ते रेश्मा करतात आणि अनेक वर्षांपासून त्यांचा हा कनेक्ट आहे. रेश्माताई, जसं मी आत्ता म्हटलं की लावणी हा तुमचा अत्यंत आवडता नृत्य प्रकार आहे. प्रत्येक कलाकार हा ज्या वेळेला आपल्या कलेमध्ये साधना करतो, आपल्या कलेमध्ये जेव्हा तो प्रावीण्य प्राप्त करतो, कौशल्य प्राप्त करतो, तर त्याची सुरुवात कुठून तरी असते. तुमच्या बाबतीमध्ये नक्की काय झालं होतं? लावणी या विषयाकडे तुम्ही कशा वळलात आणि सुरुवात कशी झाली? सुरुवात म्हणजे माझ्या घरातच पिढीजात व्यवसाय आहे लावणी करण्याचा. आणि त्या लावणीला एक व्यवसाय न बघता त्याची आत्मीयतेने साधना करायची परंपरा आमच्या, म्हणजे सुरुवात माझ्या गुरु मधु कांबीकर किंवा यमुनाबाई वाईकर, सत्यभामाबाई पंढरपूरकर किंवा आत्ता ज्यांना पद्मश्रीसाठी त्यांचं नामांकन झालंय असे मधुकर नेराळे किंवा माझे गुरु पांडुरंग घोटकर, अशा लोकांकडून मला एक काय म्हणतात ते चांगलं बाळकडू मिळालं. आणि घरात माझी आई, आजी हे सगळे पारंपरिक नृत्य करणारे. आणि त्याच्या पुढं आणि तेव्हा म्हणजे मला वाटायचं की ह्या कलेला दूषित नजरेने बघितलं जातं किंवा त्या स्त्रियांना खेडेपाड्यात रात्रभर चौकात खड्यामध्ये माझी आई, आजी नाचायची. आणि त्यावेळेला काय स्वरांची पेटी नव्हती किंवा ढोलकी नव्हती, ढोलावरती माझी आई वगैरे नाचायची. आणि त्यावेळे एवढं सगळं सोसून सुद्धा त्यांना कुठंतरी वेगळ्या नजरेने बघितलं जायचं. एक कलाकार म्हणून त्यांना कधी बघितलं जायचं नाही. मग मी काय म्हटलं, नाही आता त्यांना पोट भरण्यासाठी त्यांना पर्याय नसल्यामुळं त्यांनी त्या कलेमध्ये पडल्या. पण मी म्हणलं की ह्या कलेतून जे कलाकार आहेत ज्यांना असं पर्याय नसताना तो व्यवसाय त्यांना करावा लागतो. मग त्या व्यवसाय करताना त्यांना काय काय गोष्टी सहन कराव्या लागतात किंवा त्यांना एवढे योगदान देऊन सुद्धा त्यांना चांगल्या नजरेनं बघितलं जात नाही. किंवा त्यांच्या मुलांना काय म्हणून संबोधलं जातं. मग त्यातून कुठंतरी त्या कलेला प्रतिष्ठा मिळावी अशा हेतूने मग माझ्या आईनी पण मला मुंबईला पाठवलं शिकायला, की जिथं पारंपरिक नृत्य पण शिकवलं जातं.
हनुमान थिएटर जे लालबागला आहे. बरोबर. हा. आणि तिथं मग ते गोविंद गुरुजी म्हणून यायचे आम्हाला शिकवायला. तिथं कथकचे धडे ते आम्हाला द्यायचे, वा. गोविंदराव निकम म्हणून. मग त्यातून मग पुढे मी लावणीचं आधी कथक शिकले आणि मग मला मधुकर शेटणी सांगलीच्या शिबिरमध्ये सत्यभामाबाई वाईकर, पंढरपूरकर, यमुनाबाई वाईकर यांच्याकडं ज्या लावण्या प्रॉपर पारंपरिक लावण्या हे शिकण्यासाठी मला तिकडे पाठवलं. आणि तिथून एक आस्था निर्माण झाली की लावणी खरंच वेगळ्या पद्धतीने, तिला जर अजून चांगल्या पद्धतीने केलं तर ती अजून छान होऊ शकते. म्हणजे खऱ्या अर्थानं खरं तर लावणीला जो एक अश्लीलतेचा बाज अनेक वेळेला वेगळ्या पद्धतीनं दिला गेला, तो जर नसेल तर लावणी खूप छान पद्धतीनं सादर करता येते. किंवा त्याच्यातली जी अदाकारी आहे, म्हणजे आता तुम्ही पूर्ण लावणीच्या वेशात बसलेला आहात, तर अदाकारी हा जो एक प्रकार असतो लावणीमधला तो खूप महत्वाचा असतो लावणीमध्ये असं म्हटलं जातं. आणि या ज्या सगळ्यांची तुम्ही नावं घेता आहात त्या अदाकारीसाठीच प्रसिद्ध होत्या. म्हणजे त्यांची अदाकारी बघण्यासाठी अनेक गावागावातून लोक यायची आणि ते कार्यक्रम थिएटरमध्ये हाऊसफुल चालायचे. तर त्याच्यातली अदाकारी किंवा एखादी नजाकत आपल्या प्रेक्षकांसाठी खास. मला वाटतं की एक पतंगाची लावणी होती जी यमुनाबाई वाईकर करायच्या. त्या काय नृत्य करत नव्हत्या, पण त्या शब्दातून, म्हणजे लावणीचं कसं आहे, तुम्ही प्रत्येक ह्याचा तुम्ही जर अभ्यास केला, शब्दांचा अभ्यास केला, तर तुम्ही भाषेवर आधारित तो लावणीचे तुम्ही परफॉर्म करू शकता, प्रयोग करू शकता. किंवा अदाकारीचे की अदाकारी त्यातलं सौंदर्यशास्त्र लावणीतनं हे कुणीच बघितलं नाही की त्याच्यात पण एक सौंदर्यशास्त्राचा भाग आहे. ते मला कधी कळलं, पुणे विद्यापीठात मी मराठी विभागात MA करताना ती गोष्ट मला कळली की भाषे विज्ञानचं किती त्याच्यात यूज केला जातो. आता ती किती आकार उकार त्याला असतात, मग त्याच्यात काय आलं, भाषाच आली ना. म्हणजे आता पतंगाची लावणी की त्या किती प्रकारे त्याला आकार उकार देता देता पतंगाची मजा वाटीत नाही, तिथंच पतंगाची मजा वाटली, तिथंच पतंगाची मजा वाटली, पतंगाची मजा वाटली, पतंगाची मजा वाटली. अस्तमान दोन घटका भीड मर्यादा राहिली, सख्याची ग रायाची ग स्वारी घराकड आली, रायाची ग स्वारी घराकड आली. आणून पतंग सोडून गगनी, आणून पतंग सोडून गगनी, घार जशी भडकली, तशीच पतंगाची मजा वाटली, तशीच पतंगाची मजा. अशा पद्धतीने की त्याच्यामध्ये भाषेच्या किती प्रकारे तुम्ही अवलंब करता किंवा शब्दांची ठेवण. आणि गायकी हा सगळ्यात महत्वाचा. म्हणजे अनेक ज्या लावणी नृत्यांगना आहेत त्या स्वतः पण गातात, अनेक वेळेला स्वतः गाऊन त्या सादर करतात. तर हा जो सगळा भाग होता हा शिक्षणातून येतो की बघण्यातून येतो? कारण अनेक वेळेला आपण असंही म्हणतो ना की त्यातच असतो आपण, त्यामुळे मग त्याच्यातलीच कला ती अवगत, नैसर्गिकरित्या अवगत होत जाते. तर ते महत्वाचं आहे की शिकणं पण महत्वाचं? शिकणं पण महत्वाचं आहे, पण आपण बघून बघूनच शिकत असतो. किंवा आता एखादं प्रयोग करता तुम्ही, प्रयोगाचं ज्ञान कसं येतं की तुम्हाला ते आधी तो प्रयोग केला जातो. तसंच लावणीमध्ये होत गेलं की आम्ही लहानपणापासून ते प्रयोग बघत असतो ना, मग ते प्रयोग बघता बघताच तुम्ही त्याचं अनुकरण करता करता शिकत जातं. त्याला वेगळं शिकायची गरज लागत नाही, पण त्याला काही गोष्टीचे नियम धर्म पण असतात ना, ते पिढी जात. आता
गुरुकुल परंपरा होती पहिली. हो. त्या वेळा का गुरुकुल परंपरा असायची की तिथं काहीतरी चौकटी असत ना. त्या ह्या गुरु परंपरेचे ही चौकट, त्या जयपूर घराचे हे नियम, उदयपूर घराचे हे नियम, तसंच लावणीमध्ये पण आहे ना. आता बैठकीची लावणी, आता बैठकीची किंवा गायकीची लावणी. आता यमुनाबाईंच्या घरामध्ये सगळ्या नृत्य करणाऱ्या होत्या, पण त्या गायकीच्या गाणी लावणी करायच्या. बरोबर. आता मी मधुकांबीकरांकडे गेली, त्याच्यामुळं मला नृत्याची लावणी बी करायला लागले. म्हणजे अशी एक परंपरा असते किंवा त्याची एक चौकट असते. नाही आता आंबाडाच पाहिजे इथे, ह्या किंवा नथच पाहिजे, घुंगरूच पाहिजे. का घुंगरू काय पाहिजे तर ती घुंगरू बसून करणारी ती अदाकारी तिला आली पाहिजे, पण जी डान्स करणारी तर घुंगरू वाजली पाहिजेत ना तिथे. बरोबर. ते महत्त्वाचं. ह्या प्रत्येक घराणी झाली. आज जशी जयपूर घराणं, उदयपूर घराणं, लखनौ घराणं, तशीच ही पण घराणीच आहेत ना. पण त्याला नावं दिली नाही गेली, कारण ती सगळी लोक अशिक्षित की आम्ही दावेदार नाहीत ना असे. पिढ्यानपिढ्यांची चालत आल्या, मग ते अवलंबतात. बरोबर. लावणी, बैठकीच्या लावणीचा तुम्ही आता उल्लेख केला, तर बैठकीची लावणी म्हणजे इतर लावण्या, आता खरं असं असतं की आम्हाला लावणी ही नेहमी स्क्रीनवरच बघायला मिळाली किंवा पडद्यावरच बघायला मिळाली. लावण्यांचे कार्यक्रम जाऊन पाहणं किंवा हे, तर ते आता थिएटरमध्ये फार कमी लागतात आणि अनेक वेळेला तो योग येतोच असं नाही. त्यामुळे जी काही पाहणं होतं ते सगळं स्क्रीनवरतीच होतं. पण बैठकीची लावणी किंवा हे, तर तो काय वेगळा प्रकार असतो किंवा इतर नृत्य प्रकार लावणीतले आणि बैठकीची लावणी याच्यामध्ये? बैठकीची लावणी म्हणजे काय की बसून ती अदाकारी केली जाते आणि तुमच्या अभिनयाच्या जोरावरती लावणी रंगवली जाते. मग त्या यमुनाबाईकर वाईकर करायला लागल्या की त्या बसून गाऊन ती लावणी आणि आपल्या अभिनयातून त्या शब्द फेक करायच्या. उदाहरणार्थ आपण एखादं लोकांना आपण उदाहरण, कारण स्क्रीनवर आहोत त्याच्यावेळी आपण लोकांना बघायला आवडेल. वाट पाहताना, वाट पाहताना, वाट पाहताना तनु माझी आज सॉरी कुणीकडे झुकली. वाट पाहताना म्हणजे बसल्या जागी तो फील येणं, त्याला म्हणतात की बैठकीची लावणी. नक्कीच. खूप छान पद्धतीनं आपल्याला रेश्माताई लावणीबद्दल सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. खरं तर मी जसं सुरुवातीलाही म्हटलं की ज्या पद्धतीनं लावणी आपल्या सगळ्यांच्या समोर सादर झाली, तेच एक चित्र आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये कोरलं गेलं. मात्र हा जो एक लावणीमधला पाठीमागचा जो म्हणजे ऑफ द कॅमेरा जो भाग असतो, आपल्याला असं म्हणायला हरकत नाही की त्याचा अभ्यास कशा पद्धतीनं केला जातो, ते शिकवलं कशा पद्धतीनं जातं, त्याची अदाकारी कशा पद्धतीनं शिकवली जाते, हा सगळा इंटरेस्टिंग पार्ट होता. आणि त्याच्यावरतीच रेश्माताई आता त्यांनी MA पूर्ण केलं आहे आपलं आणि ते आता PhD करत. रेश्माताई, आत्ता तुम्ही MA कम्प्लीट केलं आहे आणि PhDकडे तुम्ही वळला, आणि मला असं वाटतं की संपूर्ण लावणी सृष्टीमध्ये या विषयामध्ये PhD करणाऱ्या तुम्ही पहिल्याच आहात. तर लावणीमध्ये MA करावं, लावणीमध्ये PhD करावी, ही कल्पना कशी सुचली? कारण जनरली या क्षेत्रामध्ये अशा पद्धतीचा विचार कोणी करत नाही. बरोबर. काय झालं की या मागच्या नाव्यान्नवती वगैरे काय होत्या, त्यांच्या लावण्या पुढे कुठंतरी मला वाटलं की त्यांचा वारसा पुढे जावा. तो वारसा मी घेतला आणि तो पुढच्या पिढीपर्यंत तो राहिला पाहिजे किंवा पुढच्या पिढीने तो पण बघितला पाहिजे, त्यांनी शिकला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून मला एक मुंबई विद्यापीठात मग मी लोककला अकॅडमीला शिकवायला जायची. मग तेव्हा मला थोडंसं अडचण वाटायची शिकवताना, बोलताना. मग त्यांना जे आपले शब्द पोहोचतात की नाही, कधी कधी असं व्हायचं की मी बोललेलं त्यांना समजायचंच नाही.
आपल्याकडं आहे सगळं, पण ते शिकवता आलं पाहिजे किंवा ते लोकांना कळलं पाहिजे किंवा ते लोकांनी अवलंबलं पाहिजे अशा दृष्टिकोनातून किंवा आजचे जे साहित्य खूप म्हणजे बरंचसं साहित्य लावणीचं आता म्हणजे ते लुप्त पावत चालले आणि ते कुठंतरी एक लोकांच्या समोर येणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये पण आता मी MA केल्यामुळं मला कळलं की सौंदर्यशास्त्र काय पण हे लावणीमध्ये किती महत्वाचं भाग आहे. पण ते कळलं नाही की आता सेंद्रिय एकात्मता हा एक भाग आहे सौंदर्यशास्त्राचा. तो कधी कळला मला की जेव्हा मी MA केलं, मग तो विषय मी आता उलगडून सांगू शकते, दाखवू शकते किंवा त्याच्यातून अजून काही वेगळ्या गोष्टी करू शकतो का आपण त्या सौंदर्यशास्त्राचा. आता 9 रस, आता सगळे रस त्या लावणीमध्ये आहेत. तुम्ही फक्त म्हणता की काही लोक शृंगार रसच दाखवतात, पण सगळे रस त्या लावणीमध्ये आहेत आणि त्या सगळ्या रसातल्या लावण्या आहेत अजून. आता मी अकलूज लावणी महोत्सव मध्ये आम्ही 4 वर्ष प्रथम क्रमांक घेतला, पण त्याच्यात आम्ही इतका अभ्यास करायचो की ती पहाटेच्या वेळेला आमचा प्रोग्राम असायचा. मग त्यावेळी आपण कुठली लावणी केली पाहिजे. आता पहाटे जर कार्यक्रम आमचा रात्री सगळ्यांच्या शेवटी कार्यक्रम असता, सगळे लोक झोपलेले असायचे. चला चला, मग तेव्हा आमची गवळण चालू व्हायची. चला 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 ग जाऊ मथुरेच्या बाजारी चला. मग सगळे लोक झोपलेले उठायचे. नंतर मग लावणी असायची. तांबड फुटलं आता राजसा कशाला कंबड झाकायचं. अशा पद्धतीने मग जर एखादी मुलगी जाड असेल मग तिला कच्ची करी अशी लावणी चालणार नाही ना, किंवा कैरी पाडायची हे चालणार नाही ना. मग तिला काय म्हणते, पाडायला पिकला आंबाच कर. म्हणजे ह्या गमची जमती आहेत की त्या लक्षात येत नाहीत की आता एखादं ही नवरी आहे, आता तिचं नवीन लग्न झाले, मग ती आता कसे जाणार. मग पूर्वी अंधारातल्या लावण्या असायच्या. म्हणतात ना अंधारातल्या लावण्या. मग ती उघडपणे ती सासू कशी सांगू शकते नवविधूला सुवाग्रत्रीच्या रात्री काय असतं, कसं जायचं. मग ते सासूबाईने रात्री मज पाठविले हाती पांधान देऊळी मज खोलीत पाठविले. ठुमकत, आता ती कशी जाणार. ठुमकत गेली ग बाई, ठुमकत गेली ग बाई. परत काय अवस्था असणार तिथं सांगितली. आता खोलीत गेली आणि पकडलं त्यांनी, मग ती काय कशी अवस्था असणार. मग ती अवस्था ती दाखवायची. घाबरले ग बाई, घाबरले ग बाई. म्हणजे इथं दुसरा रस आला का नाही, म्हणजे भिनाचा रस इथे आला ना. मग अशा पद्धतीने असे सगळं 9 रस लावणीमध्ये आहेत, पण एकच रस आता चाललेला आहे बघा. आता आपण नवरात्रीच्या उत्सवामध्ये आहोत खरं तर, आणि या नवरात्रीमध्ये देवीची आराधना आपण करतो, आपण उपास तपास करतो. आपण देवीला खऱ्या अर्थानं ऊर्जा जी आहे देवीकडे ती आपण तिच्याकडे मागत असतो असं म्हणायला हरकत नाही. लावणीमध्ये सुद्धा अध्यात्म आहे. आहे की. आणि खूप छान पद्धतीनं ते मांडलं गेलंय, खूप छान पद्धतीनं त्याची आळवणी केली गेली आहे. त्याबद्दल आपल्याला कसं सांगता येईल. म्हणजे तुम्ही नवरात्रांमध्ये अशा पद्धतीनं काही वेगळे प्रयोग करत असता का. हो ना. अहो सगळ्यात म्हणजे आता मूळ म्हणजे अज्ञातदासानी नागेश म्हणून वडवळचं एक हे मंदिर आहे. 9 नाथापैकी वडवळला एक नागनाथाच आहे. मग तिथं नागनाथाचा शिष्य अज्ञानदास, त्यांनी पहिला पोवाडा जिजाबाईंच्या सांगण्यावरून पहिला पोवाडा शिवाजी महाराजावर केला. पण पहिल्या जे लावण्या होत्या काय होत्या त्या पहिल्या तर बाळ हे भवानी मातेच्या
तुळजापूरला आहे मोठं बाड. मग ते मी शोधायचा प्रयत्न केला. माझ्या आधीच्या पण जे संशोधक होते त्यांनी लिहून ठेवले पुस्तकामध्ये की तुळजापूरच्या ह्याच्यावरती स्तुतिगान म्हणजे शाहिरी म्हणजे काय किंवा पोवाडा म्हणजे काय की एखाद्या वीर पुरुषाचे स्तुतिगान. तसंच आता आपण भजन करतो ते काय आहे, एक स्तुतिगानच आहे ना. त्या पद्धतीच्या काही लावण्या तुळजापूरच्या देवीवरती लिहिलेलं आहे आणि ते बाड आहे. पण ते मी पण प्रयत्न करते की पाहायचा. पण मी नाटकामध्ये एक लावणी करायची, लावणी भुल्ली अभंगाला जे नाटक होतं, अशोक काळे म्हणून आमचे संगीत दिग्दर्शक होते. मग ते म्हणले नाही रेश्माताई आपण याची तुळजाभवानीची नवरात्रीची लावणी बसवू. कटी ग बसली अंबाबाई, कटी ग बसली अंबाबाई, अशी पद्धतीची खूप छान लावणी आम्ही त्या नाटकामध्ये करायचो. वा, खरं तर आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत आणि खूप छान पद्धतीनं आम्हाला आज एक वेगळा दृष्टिकोन दिला तसं म्हणायला हरकत नाही लावणीकडे बघण्याचा. तुम्हाला खरं तर शुभेच्छा. पण जाता जाता या लावणीच्या निमित्तानं आपले जे काही सगळे प्रेक्षक वर्ग आहेत तुम्ही काय सांगाल या सगळ्यांना? केलं तर खूप आहे त्या लावणीमध्ये. तुम्ही त्याला आहे ना एक काय म्हणतात आत्मीयते जर तुम्ही लावणी केली, अभ्यास करून जे केली किंवा त्याच्यात एक प्रत्येक गोष्टीत आपण तुमच्या कामाचा भाग म्हणून तुम्ही एक तप करता, तसंच जर तुम्ही लावणीमध्ये करू शकला तर तुम्ही काहीही करू शकता. पण मला एक सांगावंसं वाटतं, तुम्ही एक कलाकार म्हणून सुद्धा असला तरी हे क्षेत्र म्हणजे नियमित त्याला प्रयोगच मिळतील असं नाही. तुम्ही त्या सोबत दुसरा व्यवसाय पण तुम्ही शिकला पाहिजे, केला पाहिजे. त्याला पर्यायी काहीतरी असलं पाहिजे. आणि शिक्षण खूप महत्वाचे आहे माणसाच्या आयुष्यात की तो शिक्षणाने आपल्याला एक दूरदृष्टी मिळते. त्याच्यामुळे जे पारंपरिक कलाकार असतात त्यांनी प्रत्येकाने जरी तुम्ही कला शिकत असाल तर तुम्ही शिक्षण हे घेतलंच पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं सेविंग. जे आजपर्यंतच्या कलाकारात मी खूप कलाकारांचं वाचलं बघितलं की शेवटी काही राहत नाही त्यांच्या हातात. कारण काय होतं, आयुष्यभर तुम्ही कष्ट करता, पैसे जमवत नाही. ते जे पैसे आहे ते तुम्ही खर्चून टाकता. पण त्यातले 4 पैसे तुम्ही सेविंग केलेच पाहिजे. ते तुमच्या पुढच्या आयुष्याला कामी नक्कीच येते. क्या बात. खूप सुंदर अशी माहिती आणि थोडक्यात जे काही आत्ता नवीन लावणी नृत्यांगना आहेत म्हणा किंवा या व्यवसायात असणारी जी नवीन पिढी आहे त्यांच्यासाठी हे खूप मोलाचं मार्गदर्शन आहे असं म्हणता येईल की ज्या काही गोष्टी आत्ता ताईंनी आपल्याला सांगितल्या. खरं तर वेळेचं बंधन आहे, अजून खूप काही गोष्टी मनात येतात की त्या विचाराव्या, पण वेळेचं बंधन पाळलं पाहिजे. ताई तुम्ही आलात आमच्या स्टुडिओमध्ये आणि खूप छान पद्धतीनं आम्हाला लावणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलात, त्यासाठी खूप खूप मनापासून तुम्हाला धन्यवाद. आणि खरं तर शुभेच्छा. तुम्ही PhD आणि लवकरच डॉक्टर रेश्मा मुसळे परितेकर असं नाव लागणार आहे. त्या सगळ्या गोष्टींसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आलात आणि एवढी छान माहिती दिलीत, आमच्याबरोबर हा वेळ दिलात, त्यासाठी अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नवदुर्गेसह पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.